आई वडिलांच्या बाबतीत जर तुम्ही खोटेपणाने वागत असेल तर देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि त्याच आई वडिलांसाठी तुम्ही स्वतःचा जीव ओतून त्यांना जीव लावत असत, प्रेम करत असेल आणि त्यांचा सांभाळ करत असेल तर देव तुम्हाला एका हाताने नाही तर हजारो हाताने तुम्हाला देईल. शेवटी म्हणतात ना, देवाच्या आशीर्वादापेक्षा आईवडिलांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो. आणि जर का एकदा आईवडिलांनी आपल्या मुलाला शाप दिला तर त्या मुलाचं कधीही चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे आईवडिलांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या आईवडिलांना जीवापलीकडे जाऊन जपा. सरिताताई जेवायला बसल्या होत्या. त्यांच्या ताटातील चपाती संपली होती. ताटात केवळ भाजीच उरली होती. त्या आजूबाजूला पाहू लागल्या. कोणीतरी न मागता समजून जाईल आणि अजून एक चपाती आणून देईल. आशाताईने शेजारी बसलेल्या वैभवला त्याच्या मनातलं सगळं समजलं होतं, पण तरी तो गप्प बसला, कारण त्या घरात कोणाचंही इतकी हिंमत नव्हती की स्वतःहून मोठ्या सुनबाईच्या उपस्थितीत स्वतःहून उठून काही घ्यावं. थोडा वेळ गेल्यावर सरिताताईने स्वतःच धाडस केलं आणि आपल्या मोठ्या सुनबाईला म्हणाल्या, शोभा, 2 चपात्यांनी पोट भरत नाही ग, अजून 1 चपाती दे. सरिताताईचं बोलणं ऐकता शोभा थेट कठोर आवाजात म्हणाली, बस करा सासूबाई, आधीच तुमची तब्येत ठीक नाही. 2 चपात्या भरपूर आहे तुमच्यासाठी. जेवढं खाल्लंय ते पुरेसं आहे. सरिताताई बाजूला बसलेले असलेल्या आपल्या मोठ्या मुलाकडे, हेमंतकडे खूप अपेक्षेने पाहू लागल्या. कदाचित तो काही बोलेल असं वाटलं, पण हेमंत अशा पद्धतीने जेवत राहिला, जणू काही ऐकलंच नाही. त्याने हे पाहून सरिताताई न बोलता उठू लागल्या. तेवढ्यात छोटा मुलगा वैभव आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी, जेव्हा आई वडील दिवसभर सगळं काम करत असतात तेव्हा तिच्या तब्येतीची काळजी तुम्हाला वाटत नाही का? आणि तुम्हाला माहीत आहे ना, आई उपाशी राहिली तर तिला रात्रभर झोप लागणार नाही. कृपा करून तिला अजून 1 चपाती द्या. हे ऐकता शोभा रागाने थैथयाट करत म्हणाली, तू तुझ्या आईचा इतका सक्का होऊ नकोस. या घरात काय चाललंय ते मला माहीत आहे. तुम्ही दोघं फुकाटचे खाणारे. तुझा भाऊ दिवसभर कष्ट करतो, त्यांचं काही महत्त्व नाही तुम्हाला. आणि तुम्ही अजूनही नोकरी शोधू शकलेले नाही. आधी काहीतरी कमवा, मग मला उपदेश द्या. फक्त खायला पुढे आणि कामाला मागे. वहिनीचं बोलणं ऐकून वैभव फार दुखवला गेला, तरी तो गप्प राहिला. त्याने आपल्या आईकडे पाहिलं. ती देखील डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत होती. आईची भूक वैभवला सहन झाली नाही. त्याने आपल्या ताटातील 1 चपाती आईच्या ताटात ठेवली आणि म्हणाला, आई, ही चपाती तू खा. आज मी फक्त 1च चपाती खाईल. हे पाहून शोभाचा संताप अनावर झाला. तिने सरिताताईंच्या ताटातील ती 1 चपाती उचलली आणि थेट जमिनीवर फेकून दिली आणि ओरडत म्हणाली, तुला माझं बोलणं कळत नाही का? मी एकदा सांगितलं की त्यांना अजून जेवण द्यायचं नाही म्हणजे नाही द्यायचं. आता राहा उपाशी. मोठे आईची काळजी घेणारे आलात. हे पाहून वैभवच्या डोळ्यात देखील अश्रू आले. तो आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी, तुमच्यात जरा जरी माणुसकी आहे का? एखाद्याला ताटातलं अन्न हिसकावून घेताय का? वैभव एवढंच बोलला होता. तेवढ्यात त्याचा मोठा भाऊ हेमंत रागाने डोळे वटारून म्हणाला, तुझ्या वहिनीची माफी माग. वैभव तितक्या तावातावाने उत्तरला, दादा, जेव्हा वहिनी आईवर एवढा अन्याय करत होती तेव्हा तू गप्प बसून आंधळा झाला होता का बैरा झालास? आणि आता तुला अचानक वाटतंय की मी काहीतरी चुकीचं बोलतोय. तू तर बायकोचा गुलाम झालास. आईची मात्र एकदाही काळजी वाटली नाहीस तुला. हे ऐकताच हेमंत उठला, वैभवच्या जवळ आला आणि रागाने त्याच्या एक कानाखाली जोरात थप्पड दिली. तुझा हा उद्धटपणा मी खूप सहन केलाय. आता बरं होईल तू इथून निघून गेलास तर, नाहीतर माझ्या एवढा वाईट कोणी नसेल. दादा, तू खरं बोलत आहेस. तुझ्या एवढा वाईट माणूस या जगात दुसरा कोणी असूच शकत नाही, जो स्वतःचे डोळे आणि कान बंद करून आईचा अपमान गप्प बसून पाहतो. तुझ्या इतका नीच माणूस दुसरा कोणी असू शकत नाही. हे ऐकताच हेमंतने वैभवच्या अजून एक कानाखाली वाजवली. त्याला जबरदस्तीने ढकलत घराबाहेर काढलं. वैभव सुन्न उभा राहिला. ह्या सगळ्यांची त्याला अजिबात कल्पनाही नव्हती. सरिताताई देखील तिथेच गप्प उभ्या होत्या. सगळं नजरेसमोर चाललेलं बघत होत्या. थोडा धीर करून त्या म्हणाल्या, हेमंत बाळा, तुला काय झाले? तू तुझ्या भावाला असं घराबाहेर काढू शकत नाहीस. हे घर त्याचंही आहे. ह्या घरावर तुझाही आणि त्याचाही समान अधिकार आहे. हे ऐकून हेमंत संतापून ओरडला, आई,
जर तुला तुझ्या दुसऱ्या मुलाची एवढीच काळजी असेल तर तूही त्याच्याबरोबर निघून जा, असं म्हणत त्याने स्वतःच्या आईला धक्का दिला आणि घराबाहेर ढकललं. आता परिस्थिती वैभवसाठी अधिकच अवघड झाली होती. स्वतःच्या राणीची त्याला काहीच चिंता नव्हती. फुटपाथवर ही रात्र काढू शकला असता, पण आईचं काय, हा विचार त्याला आतून हेलावून गेला. तो घाबरला. तो सरिताताईंना म्हणाला, आई, तू घर सोडून यायला नको होतंस. ते तुझ्या स्वर्गीय नवऱ्याचं घर आहे. तू तिथे राहिली असती तर फार बरं झालं असतं. मी तुला घेऊन आता कुठे भटकू? माझ्याकडे तर राहण्यासाठी जागाही नाही. वैभवचं बोलणं ऐकून सरिताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या शांतपणे म्हणाल्या, वैभव, तू काळजी करू नकोस. तुझी आई तुला सोबत आहे आणि देव नक्कीच एखादा चमत्कार करेल, पहा. तेव्हा वैभव भाऊने विचार केला, आपण आपल्या एका मित्राकडे जावं. एखादी नोकरी लागली की भाड्याचं छोटंसं घर घेऊन आईला तिथेच ठेवता येईल, असा विचार करून तो आईला घेऊन मित्राकडे गेला. मित्राला परिस्थिती सांगितल्यावर त्याने त्यांना आपल्या घरात आसरा दिला. वैभव म्हणाला, मला इथे फक्त 2 दिवस ठेवून घे, त्यानंतर मी निघून जाईन. मित्र म्हणाला, कसलं 2 दिवस? वैभव, तू माझा मित्र आहेस आणि आई बरोबर बोलतेस. जेवढे दिवस हवे तेवढे राहा. पण वैभवला समजत होतं त्याचा मित्रही गरिबीत जगतो आहे. तो जास्त दिवस त्यांचा खर्च उचलू शकणार नाही आणि तसंही वैभवला कोणावरही आज ओझं व्हायचं नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच तो उठून कामाच्या शोधात निघाला. पण दिवसभर भटकूनही त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. दुसरा दिवसही असाच गेला. वैभवची अवस्था त्याने मित्राकडे 2 दिवसांची मुदत मागितली होती, ती संपत आली होती. अजूनही हातात काम नव्हतं. तिसऱ्या दिवशी वैभवने ठरवलं, आज शेवटचं काम शोधायला निघतो. मिळालं तर ठीक, नाहीतर आईला घेऊन तेथून निघून जाईल. पुढचं सगळं देवावर सोपवतो, असा विचार करत वैभव पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात बाहेर पडला. सकाळची दुपार झाली होती, पण तरीही वैभवला कुठूनच काही उत्तर मिळालं नव्हतं. शेवटी थकून तो रस्त्याच्या कडेला येऊन बसला. तेवढ्यात त्याचं लक्ष भिंतीवर लावलेल्या एका फाटक्या कागदाकडे गेलं. त्यावर लिहिलं होतं, हॉस्पिटलमध्ये शिपायाची गरज आहे, पगार 6,000 रुपये, राहण्याची सोय मोफत. हे वाचून वैभवच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो स्वतःच्याच पुटपुटला आणि म्हणाला, वैभव, ही नोकरी तुझ्यासाठी नाही रे. तू MBA केले, आता तू शिपायाची नोकरी करणार. त्याचं मन आतून रडत होतं. पण तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर त्याचा आईचा थकलेला चेहरा आला आणि मग कोणताही विचार न करता तो उठून उभा राहिला आणि त्या पत्त्याकडे निघाला जिथे शिपायाची गरज होती नोकरीची. त्या ठिकाणी पोचल्यावर वैभव हॉस्पिटलमधल्या स्टेशनवर गेला आणि नम्रपणे म्हणाला, मी शिपायाच्या नोकरीसाठी आलो आहे. सगळ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. रूप, रंग, व्यक्तिमत्व पाहता तो एखाद्या श्रीमंत घरातून आलेला आहे असंच वाटत होतं. पण काही न बोलता त्यांनी त्याला डॉक्टरांकडे इंटरव्ह्यूसाठी पाठवलं. डॉक्टरांनी त्याची फाईल पाहिली आणि थोडेसे चकित होऊन म्हणाले, अरे, तू तर MBA केलंय. तुला माहीत आहे ना ही नोकरी कशासाठी आहे? शिपायाचं काम अशिक्षित लोकांसाठी असतं, ज्यांना दिवसाला 2 वेळचं खायला मिळालं तरीही ते पुरेसं वाटतं. तू हे काम करू शकशील? तुला ही नोकरी का हवी आहे? हे ऐकून वैभवच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, सर, माझ्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय नाही. मी खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण कुठेच यश मिळालं नाही. आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कोणतीही नोकरी चालेल, अगदी शिपायाची सुद्धा. त्याच्या डोळ्यामागची वेदना डॉक्टरांच्या लक्षात आली. माणूस कितीही शिकलेला असो, पोटासाठी त्याला झुकावं लागतंच, ही जाणीव त्याच्या मनाला स्पर्श करून गेली. डॉक्टरांनी त्याला ती नोकरी दिली आणि हॉस्पिटलच्या मागील वसाहतीत एक राहण्यासाठी खोलीही दिली. खोलीची सोय करून दिली. पण वैभवच्या मनात संभ्रम होता. ही नोकरी त्याच्यासाठी विजय होती की पराभव? तो लगेच आपल्या मित्राकडे गेला. त्याने हात पकडून म्हणाला, तू ह्या कठीण काळात मला निवारा दिलास, माझ्या आईची काळजी घेतलीस. मी हे उपकार कधीही विसरणार नाही. पण आता मला नोकरी मिळाली, त्यामुळे मी आईला घेऊन जात आहे. त्याचं ऐकून मित्र हसत म्हणाला, अरे वेडा, मला मूर्ख बनवू नकोस. तू MBA केलंयस, हॉस्पिटलमध्ये तुझ्यासारख्या माणसाला कोण नोकरी देणार? तेव्हा वैभव शांतपणे म्हणाला, हो मित्रा, नोकरी मिळाली शिपायाची. हे ऐकून मित्र थक्क झाला. डोळ्यात पाणी आलं.
तो हलक्या आवाजात म्हणाला, वैभव, माझं घर तुझ्यासाठी कायम उघडं आहे, पण तू स्वतःवर असा अन्याय करू नकोस, हिंमत सोडू नकोस. तुला एखादी चांगलीही नोकरी मिळेल, तोपर्यंत तू इथे राहा, पैशांची काळजी करू नकोस. पण वैभव म्हणाला, तुझं उपकार मी जन्मभर विसरणार नाही, पण आता नोकरी मिळाली आहे तर त्याला लाथ मारणं योग्य वाटत नाही. आईला घेऊन जाणं हेच माझ्यासाठी योग्य आहे. मित्राने त्याला खूप समजावलं, थांबण्याचा खूप प्रयत्नही केला, पण वैभवचं मन ठाम होतं आणि शेवटी तो आपल्या आईला घेऊन हॉस्पिटलच्या मागील त्या छोट्याशा खोलीत राहायला गेला. जेव्हा सरिताताईने विचारलं, तुला कोणती नोकरी मिळाली आहे, तेव्हा वैभव म्हणाला, आई एका ऑफिसमध्ये कॅम्प्युटरवर बसून काम करणार आहे. हे ऐकताच सरिताताईंच्या चेहऱ्यावरील आनंद फुलला. पण सत्य वेगळंच होतं. वैभव आपल्या आईला खरं सांगू शकत नव्हता, कारण तिला टेन्शन आलेलं असतं आणि तिचं ब्लड प्रेशर वाढलं असतं, म्हणून त्याने तिच्याशी खोटं बोलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून तो रोज सकाळी कामावर जाऊ लागला. प्रत्यक्षात वैभव एका हॉस्पिटलमध्ये सफाईचं काम करत होता. तो नेहमी मन लावून करत होता, स्वतःशी बोलत होता, कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिलेलं असेल. प्रत्येक जण आपल्या नशिबाचंच खातो. माझ्या नशिबी गरिबी आणि कमी पगाराची नोकरी असावी. मी उगाच मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत होतो. मी गेले काही दिवस, 1 महिना पूर्ण झाला आणि एके दिवशी डॉक्टरांनी त्याला ऑफिसमध्ये बोलवलं. कौतुकाने विचारलं, म्हणाले, तुझ्याबद्दल एकही तक्रार नाही, म्हणून 6,000 ऐवजी तुला 10,000 रुपये पगार देतो. हे ऐकून वैभवचा चेहरा उजळला. तो नम्रपणे म्हणाला, डॉक्टर साहेब, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. कठीण काळात तुम्ही मला आधार दिला. तो डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आला. हातात पगाराचं पाकिट होतं. तो ते पैसे मोजू लागला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने कधीच एका वेळी 10,000 रुपये पाहिले नव्हते. 5,000च्या नोटीसाठी, 500च्या नोटीसाठी सुद्धा तो असा तरसायचा. तो पुन्हा पुन्हा त्या नोटा मोजत होता आणि विचार करत होता, सगळ्यात आधी घरासाठी किराणा घेऊन जाईल, आईला चांगलं खायला घालायचंय. 1 महिना झाला घरात नीट अन्नही नव्हतं. तो पगार खिशात ठेवू लागला. तेवढ्यात अचानक एक महिला समोर आली आणि दोन्ही हात जोडून म्हणाली, देवासाठी माझी मदत कर बाळा, माझ्या मुलाचा अपघात झालाय, ऑपरेशनसाठी पैसे हवे आहेत, माझ्याकडे काहीच नाही. देवाशिवाय जर कोणी माझ्या मुलाचा प्राण वाचू शकल तर तो फक्त तूच आहे. पैसा आहे, पैशाशिवाय माझं बाळ वाचणार नाही. त्या महिलेच्या चेहऱ्यावरती असहाय्यता पाहून वैभवचं काळीज थरारलं. काही विचार न करता त्याने ते 10,000 रुपये तिच्या हातावर ठेवले. तो म्हणाला, मी देवाजवळ प्रार्थना करीन, तुमच्या मुलाला लवकर बरं वाटो. त्या महिलेने वैभवला आशीर्वाद दिला आणि पुढे गेली. दुसऱ्या माणसाकडे मदतीसाठी हात जोडले, पण एका माणसाने तिला झिडकारलं. ते दृश्य पाहून वैभवच्या मनात विचार आला, कदाचित आज माझ्याकडे जे पैसे असते तर ते मी तिची मदत केली असती. त्याने काहीतरी विचार केला आणि सरळ डॉक्टरांकडे धाव घेतला. हात जोडून म्हणाला, साहेब, माझ्या प्रत्येक महिन्याचा पगार तुम्ही कट करा, पण त्या महिलेच्या मुलाचा प्राण वाचवा. डॉक्टर चकित होऊन म्हणाले, ती महिला तुझी कोण आहे, नातेवाईक आहे का? नाही साहेब, ती माझी नातेवाईक नाही, पण मी एका आईला असं आपल्या मुलासाठी तडपताना पाहू शकत नाही ना. हे ऐकून डॉक्टरांचे डोळे भरून आले. डॉक्टर म्हणाले, स्वतःसाठी खायला अन्न नाही आणि तुला दुसऱ्यांना मदत करायची आहे. वैभव गंभीरपणे म्हणाला, सर, आपण कोणाची मदत केली तर आपली मदत देव करतोच, म्हणून तुम्ही माझा पगार कट करून त्या मुलाचा जीव वाचवा. हे ऐकताच डॉक्टरांनी मान हलवली आणि तात्काळ त्या मुलावर उपचार सुरू केले. हे पाहून वैभवच्या चेहऱ्यावर आनंद फुटला. तो धावत त्या महिलेजवळ गेला आणि म्हणाला, तुम्ही आता काळजी करू नका, डॉक्टरांनी तुमच्या मुलावर उपचार सुरू केलेले आहेत. ती महिला अश्रू दाबत म्हणाली, पण मी अजूनही पैसे जमा केले नाहीत, मग माझ्या मुलावर उपचार कसा सुरू झाला? तेव्हा वैभव म्हणाला, मी डॉक्टरांशी बोललो आहे, ते तुमच्या मुलावर उपचार करायला तयार झाले आहेत. हे ऐकून ती महिला वैभवच्या पायावर पडून रडू लागली आणि म्हणाली, बाळा, देव तुला याचं खूप मोठं फळ देईल. देव करो की तू एके दिवशी करोडपती होशील. महिलेचे आशीर्वाद ऐकून वैभव गालात हसला,
पण मनात विचार करू लागला, करोडपती होणं तर लांबची गोष्ट आहे, आज तर 2 वेळेचं जेवणही माझ्या नशिबात नाही. कारण आज मिळालेला पगार सुद्धा त्याने त्या महिलेला दिला होता आणि पुढचे 5-7 महिने मिळणारा पगारही त्याने डॉक्टरांकडून कट होणार होता. हे सगळं मनात घोळत होतं. वैभव घरी पोचला तर सरिताताई दारातच त्याची वाट पाहत बसल्या होत्या. त्याला पाहताच त्याने विचारलं, वैभव बाळा, काय घेऊन आलास आज? वैभवची नजर लाजेने खाली झुकली, पण आईला खोटी दिलासा देत म्हणाला, आई, आज पगार झाला नाही, उद्या होईल, तू काळजी करू नकोस. सरिताताईने त्याच्याकडे बघितलं आणि शांतपणे शेळी भाकरी लोणच्या बरोबर खायला सुरुवात केली. हे पाहून वैभवचं मन जड झालं, पण तो काहीच करू शकत नव्हता. न जेवताच तो बिछाण्यावरती जाऊन पडला. सरिताताई म्हणाल्या, वैभव बाळा, तू काळजी करू नकोस, देव आपल्याला भरपूर काही देईल, निदान जेवण तरी कर. तेव्हा वैभव म्हणाला, आई, अशी खोटी आशा दाखवू नकोस, देव आपल्याला काही देणार नाही, आपण दोघं असंच झगडत राहणार. सरिताताई थोड्या वेळ गप्प राहिल्या आणि मग हळूच म्हणाल्या, बाळा, देवाच्या घरी उशिरा का होईना पण न्याय होतो रे. इतक्या दारावर एक जोरात टकटक वाजली. वैभव उठून दरवाजाकडे गेला. दरवाजा उघडला तर 2 अनोळखी व्यक्ती समोर उभे होते. वैभवने विचारलं, आपण कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. त्यातील एक जण हसत म्हणाला, तुम्ही आम्हाला ओळखत नसाल, पण आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. असं म्हणत त्याने वैभवच्या हातात एक चावी आणि काही कागद दिले आणि म्हणाले, हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तुम्ही घरात जाऊन आरामात हे पत्र वाचा. इतकं सांगून दोघेही तिथून निघून गेले. ते सगळं पाहून वैभव थक्क झाला. तो घरात आला. सरिताताईंनी विचारलं, वैभव बाळा, कोण होते ते आणि हे काय आहे? वैभव चिंतेने त्या स्वरात म्हणाला, आई, 2 अनोळखी व्यक्ती हे कागद आणि चावी घेऊन गेले. म्हणाल हे एक सरप्राईज आहे, पण मला काहीच समजत नाहीये, मी बघतो यात काय लिहिलं आहे. असं म्हणून वैभवने ते पत्र उघडले आणि तो वाचू लागला. त्यामध्ये लिहिलं होतं, मिस्टर वैभव, मी आज तुम्हाला सिटी हॉस्पिटलमध्ये पाहिलं. तुम्ही तिथे एका शिपायाची नोकरी करता, पण आज तुम्ही एका गरीब महिलेची मदत केली. डॉक्टरांच्या समोर हात जोडून त्या महिलेच्या मुलाचे प्राण वाचवले आणि तेव्हा मी हे सगळं पाहत होतो. तुम्हाला पाहून मी खूप प्रभावित झालो. मी विचार केला की तुमच्यासाठी काहीतरी करायलाच हवं. मी हे डॉक्टरांना विचारलं तेव्हा ते मला कळलं की तुम्ही शिकलेला आहात आणि सुसंस्कृत तरुण आहात, पण तुमच्या भावाने तुम्हाला घराबाहेर हाकलवून काढलं आहे. त्यामुळे तुम्ही शिपायाची नोकरी करत आहात. उद्या संध्याकाळी या मोठ्या पत्त्यावर या. तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या चाव्या कशासाठी आहेत. पत्र वाचताच वैभव विचारात पडला. अशा प्रकारे बोलणारा कोण असू शकतो? त्याला थोडीशी भीती वाटत होती, कारण आज फसवेगिरीची ही सामान्य गोष्ट झाली होती. सरिताताई आपल्या म्हणाल्या, वैभव, पत्रात असं काय लिहिलं आहे ज्याला वाचून तू इतका तणावात दिसतोयस? वैभवने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. हे ऐकून सरिताताई घाबरल्या आणि म्हणाल्या, नाही वैभव, तुला कुठेही जाण्याची काहीच गरज नाही. गुपचूप नोकरी करत राहा. मग आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, म्हणजे आज तुला पगार आला होता आणि तू तो एका गरीब महिलेला दिलास. हे ऐकताच वैभवला वाटलं आता आई ओरडेल, पण सरिताताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, मला माझ्या मुलावर खूप गर्व आहे. तू आज खरंच मला मनापासून आनंदित केलंस. मला नेहमी असं वाटायचं की कदाचित माझ्या संस्कारांमध्ये काहीतरी कमी राहिली असेल, म्हणून ज्यामुळे तुझ्या भावाने आपल्याबरोबर एवढा वाईट व्यवहार केला. पण आज मला समाधान आहे की माझ्या संस्कारांमध्ये काही कमी नव्हतं. हेमंत आणि त्याची बायको शोभा, त्यांची नियतच अशी होती की देवाने उपकार आहेत की माझा एक मुलगा तरी गरिबांची मदत करायला पुढे येतो. आईचे हे प्रेमळ बोलणं ऐकून वैभव हसून झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर गेला. त्याला त्या पत्त्यावर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण भीती होती की जर तिथे काही वाईट घडलं तर आईचं काय होईल. तो हॉस्पिटलमध्ये झाडू मारत होता, पण डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा त्या पत्राची आठवण येत होती. विचार करत होता, जर मी गेलो तर खरंच मला काही मोठं सरप्राईज मिळेल का? हे अशक्य नाही की प्रत्येकाला धोका होईल. हा विचार करून त्याने हॉस्पिटलची स्वच्छता पूर्ण केली आणि धाडस करून त्या पत्त्यावर गेला जिथे त्याला बोलवलं गेलं होतं. तिथे जाऊन पाहिलं तर तिथे एक मोठं रेस्टॉरंट होतं. वैभव आत जाऊ लागला तेव्हा एक माणूस थांबून म्हणाला, तुम्ही कोण आहात?
तुमचं नाव काय आहे? वैभवने आपलं नाव सांगितलं. तो माणूस म्हणाला, अच्छा, तुम्ही सिटी हॉस्पिटलमधले आहात ना? वैभवने पटकन हो म्हणत मान हलवली. तेव्हा तो माणूस म्हणाला, ठीक आहे सर, तुमची वाट बघत आहे कोणीतरी. हे ऐकून वैभव पटकन आत शिरला. आत गेल्यानंतर समोर खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती म्हणाला, असं वाटतंय की तुम्ही मला ओळखलं नाहीत, म्हणून मी तुम्हाला स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव अनिरुद्ध आहे आणि मी ह्या रेस्टॉरंटचा मालक आहे. पण आता मला हे रेस्टॉरंट तुमच्या नावावर करायचं आहे. हे ऐकून वैभव चकित झाला आणि म्हणाला, सर, तुम्ही माझी चेष्टा करत आहात का? की माणूस मला म्हणाला, मी तुमची चेष्टा करत नाही, मला तुम्ही फार आवडलात. लोकांची मदत करायची तुमची वृत्ती पाहून मी तुम्हाला माझं सगळं देऊन टाकणार आहेत आणि तो निर्णय मी घेतला आहे. वैभव आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुमच्याकडे यासाठी काय कारण आहे? तो म्हणाला, तुमच्याबरोबर जे घडतंय तेच 5 वर्षापूर्वी माझ्याबरोबरही झालं होतं. जसं तुमच्या आईबरोबर घडलं होतं तसंच मी कॅन्सरचा रुग्ण आहे. मी माझ्या 2 मुलांसह आणि एका मुलीसोबत राहत होतो, पण दोन्ही मुलांनी माझी जबाबदारी स्वीकारली नाही आणि जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांनी मला माझ्या मुलीला घरातून बाहेर काढलं. बेटा, आता माझी जुनी दुःखाची कहाणी सांगून तुझा वेळ व्हायला घालवायचा नाही. तुला एवढं सांगायचं आहे की माझं हे रेस्टॉरंट एखाद्या चांगल्या माणसाच्या हातात जावं, जो खरंच दुसऱ्यांची मदत करतो. मी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं. तुम्ही त्या महिलेशी कशी मदत केली होती. डॉक्टरांकडून तुमच्याबद्दल माहिती घेतली आणि ते सर्वजण तुमचं कौतुक करत होते की तुम्ही खूप प्रामाणिक आणि दयाळू माणूस आहात. स्वतः उपाशी राहूनही इतरांची मदत करणं तुम्हाला चांगलं येतं, म्हणून मी माझी सगळी संपत्ती तुमच्या नावावर करतो. फक्त माझी एक छोटीशी विनंती आहे. माझ्या मुलीचा हात तुम्ही पकडा आणि तिच्याशी लग्न करा. मला फक्त एक मुलगी आहे आणि मी तिला तिच्या भावाच्या स्वाधीन करू शकत नाही. तिचे भाऊ आणि वहिनी तिचं आयुष्य नरक बनवतील. मला माहीत नाही तिचं लग्न कोणाशी लावतील, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करा. आता मला वाटतंय माझे दिवस संपले आहेत आणि मृत्यू माझी वाट पाहत आहे. हे ऐकून वैभव पूर्णपणे चकित झाला. त्याने कधीही स्वप्नातही असा विचार केला नव्हता की त्याचं थोडंसं पुण्य एवढं मोठं फळ देईल. त्याने मनात विचार केला, म्हणून त्याने लोकांची मदत करायला हवी, कारण देव कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करेलच. कोणाला कधी काय फळ मिळेल हे कोणी सांगू शकत नाही. थोडीशी मदत केली आणि 1 करोडची मालमत्ता मिळाली होती. हे त्याला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. हे सगळं ऐकताच वैभवच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अनिरुद्ध म्हणाला, काय झालं बेटा, काय विचार करत आहेस? वैभव डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला, काही नाही काका, तुमचा प्रस्ताव मान्य आहे. वैभवने देवाचे मनपूर्वक आभार मानले. आज त्याला समजलं की दुसऱ्यांची मदत केल्याने केवळ मनाला समाधान मिळत नाही तर देवालाही आनंद होतो. तो आनंदाने तेथून निघाला आणि घरात जाऊन आईला सगळी गोष्ट सांगितली. सरिताताईच्या चेहऱ्यावर आनंदाचा चंद्रप्रकाश फुलला, कारण एकाच वेळी 2 आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या. मुलाची नोकरी आणि मुलाचं लग्न. काही दिवसांनी अनिरुद्ध रावांनी वैभवचं लग्न आपली मुलगा मुक्ताबरोबर लावून दिलं आणि खरी वैभवच्या नावावर केलं. आता वैभव आपल्या आईला घेऊन त्यांच्याजवळ आला होता. 4ही लोक आता एकत्र एकाच घरात राहू लागले. वेळ आपल्या गतीने चालत होता. हळूहळू वैभव त्या रेस्टॉरंटबद्दल व्यवस्थित सांभाळण्यास योग्यच ठरला. जेव्हा तो बॉसच्या सीटवर बसला तेव्हा त्याला पाहून आश्चर्य वाटलं, कारण मॅनेजरच्या रांगेत स्वतः त्याचा भाऊ हेमंत पण उभा होता. हेमंत ही वैभवला बॉसच्या सीटवर पाहून नक्की थोडा थक्क झाला होता. पण काही वेळाने जेव्हा वैभव त्याच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याचा भाऊ हेमंत मागे मागे आला आणि विचारलं, वैभव, हे सगळं कसं शक्य झालं? वैभवने उत्तर दिलं, मी तुमचा बॉस आहे म्हणून मला वैभव असं म्हणण्याची गरज नाही. हे ऐकून हेमंतचा चेहरा काहीसा बदलला आणि म्हणाला, मी तुझा मोठा भाऊ आहे, त्यामुळे जुना वाद विसरून जा आणि आता आपण दोघे एकत्र राहू, मिळून प्रगती करूया. तेव्हा वैभव थोडा रागवला आणि म्हणाला, आज मी बॉसच्या सीटवर बसलोय म्हणून प्रगतीची गाणी गात आहेस, नाहीतर घरातून धक्के मारून काढलं असतं. पण हा सगळा वेळेचा खेळ आहे. तुझी वेळ गेली आणि माझी वेळ आली आहे. आता मी तुला इथून काढू शकतो. जर नोकरी करायची असेल तर गपचूप ऑफिसमधून बाहेर हो. वैभवचं बोलणं ऐकून हेमंत थोडा घाबरला
आणि तो तेथून निघून गेला. तो गेल्यानंतर वैभव विचार करू लागला, हा सगळा देवाचा चमत्कार आहे. कोणी घरातून बाहेर काढलं तर कोणाची वेळ बदलते की तोच पाय धरून धरायला येतो. म्हणूनच देवासमोर कधीही कोणत्याही गोष्टीची घमंड करू नये. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.